महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातोय। याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मवियाचे नेते सातत्याने निवडणूक आयोगावरती बोट ठेवतात। आता राहुल गांधींनी थेट एक मोठा लेख लिहित मतदानाच्या आकडेवारी मांडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मॅच कोणी फिक्स केली असा सवाल या निमित्तानं राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि त्यामुळे एक वाद निर्माण झालेला आहे। बघूया। महायुतीच्या छप्परफाड विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा बोट ठेवलंय। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप केलाय। यासाठी एका लेखाच्या माध्यमातून त्यांनी मतदानाच्या आकडेवारीची मांडणी केली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 8,98,00,000 होती। मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 9,29,00,000 झाली। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 9,70,00,000 गेली। 2019 ते 2024 दरम्यान 5 वर्षात 31 लाख नवे मतदार झाले, तर मे 2024 ते नोव्हेंबर 2024 5 महिन्यात 41 लाख नवीन मतदार आले कसे, हा सवाल आहे। तुमचं नाव यादीमध्ये नोंदलं गेलंय का? तुम्ही दुबारा तिबारा नाव नोंदवत आहे का? याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यायची असती, ती त्यांनी घेतली नाही। आणि त्यामुळे जी मतं वाढलेली आहेत ती दुबार तिबार मतं वाढलेली आहेत। आणि मतदान करताना या काही ठराविक भाजपच्या खंद्या कार्यकर्ते जे असतील ज्यांची नावं वाढवली गेली, त्यांनी ॲसिटोनचा केमिकलचा बोळा घेऊन लगेच शाई पुसून टाकली आणि 3-3, 4-4 वेळेला मतदान केले। ही सगळी प्रक्रिया, याची चर्चा झाली पाहिजे आणि पुढं होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काही सुधार केले पाहिजे। हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला। सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं। पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत। जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। वाढलेल्या मतदानाबाबत आक्षेप घेताना राहुल गांधींनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघाचं उदाहरण दिलं। लोकसभा आणि विधानसभेवेळी कामठी मतदारसंघात काँग्रेस भाजपला पडलेल्या मतांचा ठोकताळा मांडला। कामठीमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1,36,000 मतं पडली, तर भाजपला 1,19,000 मतदान झालं। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 1,34,000 मतदान झालं, तर भाजपला 1,75,000 मतं पडली। 5 महिन्यात 56,000 मतं कशी वाढली, हा सवाल आहे। राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन, की काँग्रेसच्या प्रत्येक बूथवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 15,000 ते 17,000 मतं वाढवले आहेत। तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं। कामठी विधानसभेत 17,000 मतं त्यांनी त्यांच्या बूथवर टाकलंय। मी बूथ क्रमांक देतो आपल्याला। राहुल गांधी त्यातून निघतच नाहीये। 2024 का महाराष्ट्र का चुनाव हुआ ही नहीं है, चुनाव हाईजैक कर दिया। हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके कॉन्ट्रैक्ट रद्द हो जाते। ये डर से गौतम अडानी, अमित शाह और देवेंद्र फडणवीस ने ये चुनाव हाईजैक किया। 60 लाख बोगस वोटर्स 2 घंटे में कहां से आ गए। विधानसभेवेळी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% मतदानाची नोंद झाली होती, पण अंतिम आकडेवारी 67% पोहोचल्यानं मवियाकडनं वारंवार शंका उपस्थित केली जाते। दरम्यान 6 वाजेनंतरही मतदान सुरू होतं, त्यामुळे शेवटच्या तासात टक्केवारी वाढली असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। पण राहुल गांधींनी यापूर्वीच्या मतदानाची टक्केवारी मांडत निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणावरही आक्षेप घेतलाय। 2009 संध्याकाळी 5 पर्यंत 60% मतदान, अंतिम मतदान 59.50%, फरक वजा 0.50%। 2014 संध्याकाळी 5 पर्यंत 62% मतदान, अंतिम मतदान 63.8%, फरक 1.08%। 2019 संध्याकाळी 5 पर्यंत 60.46% मतदान, अंतिम मतदान 61.10%, फरक 0.64%। 2024 संध्याकाळी 5 पर्यंत 58.22% मतदान, अंतिम मतदान 66.05%, फरक 7.83%।
आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली. आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे. ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं. 48 पैकी 31 ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. त्यावेळेला कधी मतदार यादीबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही, कधी EVM बद्दल केला नाही. पण विधानसभेला जो दारुण पराभव महाविकास आघाडीचा झाला, शिवसेनेचा उभाठाचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा असेल, त्याच्यानंतर त्या नैराश्यातनं काहीतरी कारणं पराभवाची आपल्या कार्यकर्त्यांना सांगितली पाहिजेत. यासाठी हा उठाठेव आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी 232 जागा जिंकून सत्ता काबीज केली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागाच कशाबशा जिंकता आल्या. परिणामी या निकालावर शंका उपस्थित केली जाते, संशय घेतला जातोय. त्यामुळे आता निवडणूक आयोग वाढलेल्या मतदारांबाबत काय स्पष्टीकरण देणार, नाव, पत्ता आणि फोटोसह मतदारांची यादी विरोधकांना देणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिवाजी काळेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.